नमस्कार, मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आज आपण आहे ना ब्लॉग नाही आहे, आज आपण रेसिपी बघणार आहोत. तर बघा हे आवळे आहेत. तर खूप छान असे जे आवळे आहे ना ते आपल्याला म्हणजे मोठे-मोठे जे आवळे आहेत ते तोडून घ्यायचे आहे. आवळे 2 प्रकारचे असतात. एक मोठा पण आवळा असतो, तो कँडी बनवण्यासाठी वापरला जातो आणि याचा आपल्याला आवळ्याचा मुरंबा बनवायचा आहे. तर गुळामध्ये पण बनवतो आणि साखरेमध्ये पण बनवतात. तर चला, आता एवढे सारे आवळे आणलेले आहे शेतातून. तर आता हे ना मी स्वच्छ करून घेते. मोठे मोठे जे आहे ते काढून घेते लोणच्यासाठी. तर इथं आवळे स्वच्छ करून घेतलेले आहे. आपल्याला 2 प्रकारचं जे लोणचं आहे ते बनवणार आहोत. तर आता पहिले गोड जे आहे ते कसं बनवायचं ते दाखवते. तर बघा इथं आवळे मी जे खराब होते ते साईडला ठेवले आणि छान चांगले चांगले जे आवळे घेतलेले आहे ते स्वच्छ पाण्याने आपल्याला करून घ्यायचे आहे. तर बघू शकता इथं मी ना कढाईमध्ये पाणी तापत ठेवलेलं आहे. आपल्याला त्याच्यावरती चाळणी ठेवायची आहे आणि चाळणीमध्ये हे जे आपण स्वच्छ केलेले आवळे आहे ते टाकायचे आहे आणि त्याला वाफ देऊन घ्यायची आहे. 5 ते 10 मिनिटानंतर खूप छान असे वाफळतात. जे मोठे आवळे असतात ना ते डायरेक्ट असे दुभंगले जातात आणि त्यातून बी वरती निघते. तर याच्यातून बी वगैरे काही वरती निघत नाही. तर बघा इथं आता मी सर्व जे आवळे आहे ते ना यामध्ये टाकून घेणार आहे. यावरती आपल्याला ना झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून वाफ दाबली जाईल अशा पद्धतीने आपल्याला झाकण ठेवायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मी चाळणीवरती पूर्ण जे आवळे आहे ते पसरवून दिलेले आहे. आता कढईमध्ये मी आवळे जे आहे ते वाफायला ठेवलेले आहे. आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. वरती आता आपण झाकण ठेवून दिलेलं आहे. छान असे वाफळलेले आहे आपले आवळे. बघू शकता तुम्ही, कलर जो आहे तो पूर्ण बदललेला आहे. तर चला आता गॅस बंद करूया आपण. तर जेवढे आवळ्याचं प्रमाण असेल ना तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे. तर आता या बाऊलमध्ये मी एवढ्या प्रमाणात आवळे घेतले होते, तर तेवढ्याच प्रमाणात मी साखर घेतलेली आहे. तर आता इथे मी ना हे पातेल्यामध्ये टाकते. तर पातेल्यामध्ये टाकल्यानंतर आहे ना जे आहे ते म्हणजे दाटले जात होते, कारण आवळे आणि साखर यांचं जे मिश्रण एकत्र करायचं आहे ते होत नव्हतं. तर मी नंतर कुकरमध्ये टाकलेलं आहे. तर घेताना थोडंसं भांडं मोठं घ्या. तर चला आता इथे मी ना बघा तुम्ही इथे मी पातेलं ठेवलं होतं, पण पातेल्यामध्ये जे आहे ना आवळे आपल्याला मिक्स करता येत नव्हते. आता माझ्याकडून थोडीशी चूक झाली तर ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. तर तुम्ही ती चूक करू नका. इथे छोटं जे काय असेल ते भांडं घेऊ नका, तर मोठं घ्या. तर बघा इथं मी पातेल्यामध्ये टाकलं होतं, पण आवळ्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते पातेल्यामध्ये मावत नव्हते. तर मी नंतर मोठं जे कुकर आहे त्यामध्ये टाकलं आणि त्यामध्ये टाकल्यानंतर ना गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे आणि एकजीव करत राहायचं आहे. जास्त काही मिक्सअप करायचं नाही. थोडंसं गॅस कमी ठेवला तर बरोबर जे आहे ते मिक्स होतं. नॉर्मल असं पाणी टाकायचं आहे, कारण साखर जी आहे ना ती कडक होते. नॉर्मल पाणी टाकायचं आहे, जास्त काही टाकायचं नाही आहे. ते पाणी टाकल्यानंतर आहे ना आपले जे आवळे आहे त्याचा कलर ब्राऊन होत नाही तोपर्यंत आपल्याला मिक्सअप करत राहायचं आहे. तर बघा इथं थोडंसं मी आधी पाणी टाकलं होतं, नॉर्मल टाकायचं आहे, जास्त काही टाकायचं नाही. तर बघा आता साखर आणि आवळे जे आहे ते एकजीव करून घ्यायचे आहे. तर आवळे हे ना शरीरासाठी खूपच उपयुक्त असतात. तर तुमचे केस जे आहे ते काळे होण्यासाठी मदत होते आणि जे साखरेचं प्रमाण आहे ते समतोल ठेवण्याचं जे काम आहे ते आवळे करत असतात. असे खूप काही गुणधर्म जे आहे ते आवळ्यामध्ये असतात. तर असे तर जे खायला गेलं ना तर म्हणजे आपल्याला तुरट लागतात किंवा कधी-कधी आंबट पण लागतात. तर अशा पद्धतीने जर केलं ना लहान मुलं जे आहे ते आवडीने खातात आणि याच्यातून त्यांना जीवनसत्व पण भेटतं. आणि बघा तुम्ही खूप छान असं याचं जे आवळ्याचं मुरंबा आहे, आम्ही तर आवळ्याचं लोणचंच म्हणतो, गोड लोणचं म्हणून. तर वेगवेगळ्या पद्धती आहे ज्याच्या त्याच्याकडं. तर नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा. खूप छान असं होतं आणि अप्रतिम असं लागतं. तर यामध्ये तुम्ही विलायची पूड जे तुमच्या आवडीनुसार असेल ते टाकू शकता. पण शक्यतो अशा पद्धतीत जर केलं तर आता यामध्ये ना तुम्हाला कलर वेगळा दिसतो. पण जेव्हा म्हणजे समोर बघतो ना आपण एकदम ओरिजिनल म्हणजे तसं काही आपण केमिकलयुक्त जसा कलर असतो ना तसंच जे आहे ते आवळ्याचं आपल्याला जो मुरवळा आहे तो दिसतो. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कसा होता तो मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि खूप छान असं आहे ना हे जे आवळ्याचा मुरंबा आहे किंवा आवळ्याचं लोणचं आहे ते लागतं. तर नक्की ट्राय करून बघा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. आणि असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी जिथं बेल आयकॉन दिलेले आहे तिथं प्रेस करा, म्हणजे तुम्हाला मी टाकलेले व्हिडिओ लगेच जी नोटिफिकेशन आहे ती येईल. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला इथं कमेंट करून सांगा.
आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.